नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ओके स्टडी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्र हो, आपण जी सिरीज सुरू करणार आहोत तर ती सिरीज आहे करंट अफेअर्सचे डेली प्रश्न मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तर विद्यार्थी मित्र हो, त्या अनुषंगाने आपल्या सिरीजची आजची पहिला व्हिडिओ आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे। तर विद्यार्थी मित्र हो, सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील कृपया त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला करंट अफेअर्सची रिलेटेड डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर बघूयात विद्यार्थी मित्रो, ये मंजिलें बड़े जिद्दी होती है, ये मंजिलें बड़े जिद्दी होती है, हासिल कहाँ नसीब से होती है, मगर वहां तूफान भी हर जाते हैं जहां कश्तियां जीत पर अड़ी होती है। तर विद्यार्थी मित्र हो, आपण बघूयात आजचे 15 प्रश्न। तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरू करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला। ओके, तर बघा विद्यार्थी मित्र हो, न्यायालयातील न्यायदेवतेच्या नवीन पुतळ्याबाबत चुकीचे विधान कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ओके, काय विचारलंय प्रश्न? न्यायालयातील न्यायदेवतेच्या नवीन पुतळ्याबाबत चुकीचे विधान ओळखा। काय चुकीचे विधान ओळखायला सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्र हो बघा, आपल्याकडे 4 पर्याय दिलेले आहेत। तर त्या 4 पर्यायापैकी पहिलं विधान काय सांगते बघा, न्यायदेवतेची मूर्ती पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे। तर विद्यार्थी मित्र हो, तर हे विधान बरोबर आहे, पण आपल्याला ओळखायला काय सांगितलेलं आहे की चुकीचं विधान ओळखा असं सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे। तर हे विधान चुकीचं आहे, कारण नवीन पुतळ्यामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी हटवण्यात आलेली आहे। त्यानंतर बघूयात पर्याय क्रमांक 3 काय दिलेला आहे, एका हातात तराजू आहे व दुसऱ्या हातात संविधान आहे। तर विद्यार्थी मित्र हो, तिसऱ्या नंबरचं जे विधान आहे ते एकदम बरोबर विधान आहे। त्यानंतर चौथं विधान जे दिलेलं आहे, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आलेली आहे, हे पण बरोबर आहे। तर यामुळे या प्रश्नातलं जे चुकीचं विधान आहे ते आहे विधान बी, की न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी हटवण्यात आलेली आहे। तर आपण याचे एक्सप्लेनेशन थोडक्यात बघूयात। ठीक आहे, बघा आता सविस्तर आपण हे इथं बघूयात। न्यायदेवतेच्या जे नवीन मूर्ती आहे तर ती पांढऱ्या रंगाची आहे। कशा रंगाची आहे? ती पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे। त्यानंतर बघा, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आली असून तिच्या एका हातात तराजू व दुसऱ्या हातात संविधान आहे। तर बघा, हे तर तुम्हाला 2 ज्या इमेज दिलेल्या आहेत, ही जी आहे ब्लॅक कलर मध्ये जी आहे ती आहे जुनी न्यायदेवतेची मूर्ती, आणि आता जी नवीन जी बसवलेली आहे तर ती ही बघा, ही पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे। आणि या दोन्ही मधला जर फरक बघितला तर पहिल्या मूर्तीमध्ये एका हातात तलवार होती, आता तलवारीच्या जागी काय आलेले आहे? संविधान। हे जे तलवार आहे ना, हे तलवारीच्या जागी आता आपल्याला संविधान दिसत आहे। आणि एका हातात जो तराजू होता तो तराजू ॲज इट इज आहे, आणि डोळ्यावरची जी पट्टी होती ती मात्र हटवण्यात आलेली आहे। तर नवीन न्यायदेवतेची मूर्ती ही भारतीय वेशभूषेत आहे। कोणत्या? भारतीय, आणि भारतीय वेशभूषेत आहे। आणि त्यानंतर बघा, साडी, डोक्यावर मुकुट, कपाळावर टिकली, कानात व गळ्यात पारंपरिक आभूषणे आहेत। तर बघूया आपला पुढचा प्रश्न। बघूयात, तर प्रश्न क्रमांक 2 बघा, भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? 51वे सरन्यायाधीश। तर भारताचे 51वे सरन्यायाधीश जे आहेत ते आहेत संजीव खन्ना। लक्षात ठेवा, कोण आहेत? संजीव खन्ना। पुढील प्रश्न, आणि तर मग 50वे कोण होते? तर 50वे जे होते चंद्रचूड, DY चंद्रचूड जे होते तर हे होते 50वे। ओके, आणि त्यानंतर बघा, HJ कानिया जे होते तर ते सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश होते। HJ म्हणजेच काय? हिरालाल जे कानिया, हे पहिले होते। ओके, हे पहिले।
तर फातिमा बीबी कोण होत्या? फातिमा बीबी ज्या होत्या त्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होत्या. सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. ओके, तर बघा पुढील प्रश्न पाहू. आता हा पण प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर 16वी ब्रिक्स शिखर परिषद, कितवी? 16वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे रशिया, कझान. ओके, तर ब्रिक्स परिषदेबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. ब्रिक्स परिषदेबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर त्यामध्ये काय आहे, ब्रिक्स परिषदेमध्ये पूर्वी 5 देशांची संख्या होती. किती? 5. कोणकोणते होते? ब्राझील होता, रशिया, भारत, चायना आणि दक्षिण आफ्रिका. ब्राझीलचा बी, रशियाचा आर, भारताचा आय, चीनचा सी आणि दक्षिण आफ्रिकेचा एस. ओके, याच्यावरून आपल्या ब्रिक्स जे नाव आहे ते यांच्या शॉर्ट फॉर्मवर पडलेलं आहे. त्यानंतर बघा आता काय झालेलं आहे, सध्या जे आहे तर ब्रिक्स मध्ये एकूण देशांची जी संख्या आहे ती आहे 11. किती आहे? 11. कोणकोणते आहेत ते बघा. आता नवीन काय झालंय, 2023च्या शिखर परिषदेत खालील 6 देशांचा समावेश करण्यात आला. कोणकोणते आहेत ते? इजिप्त, इथिओपिया, इराण, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती. ह्या 6 देशांचा समावेश 2023च्या शिखर परिषद करण्यात आलेला आहे. त्यामुळं सध्या ब्रिक्सच्या देशांची संख्या जी आहे ती सध्या 11 झालेली आहे. किती झालेली आहे? 11. आणि ब्रिक्सची स्थापना कधी झालेली आहे? ब्रिक्सची स्थापना जी आहे ती जून 2026 मध्ये झालेली आहे. ओके, तर चला तर पुढचा आपण प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, जो कायद्याचे राज्य निर्देशांकामध्ये कायद्याचे राज्य नावाचा जो निर्देशांक आलेला आहे 2023 मध्ये, तर त्यामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? ओके, तर भारत बघा, भारत कितव्या स्थानावर आहे? तर 79व्या स्थानावर जो आहे तो भारत आहे. कितव्या स्थानावर? 79व्या स्थानावर. ओके, तर मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावर जो आहे तो आहे डेन्मार्क. कोण आहे? डेन्मार्क. ओके, कोण आहे? डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर. ओके, बघा त्यानंतर बघा दुसऱ्या क्रमांकावर बघा, दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते आहे नॉर्वे. कोण आहे? नॉर्वे. नॉर्वे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, आणि सगळ्यात शेवटी जो आहे 142व्या क्रमांकावर तो आहे व्हेनेझुएला. ओके, व्हेनेझुएला. व्हेनेझुएला. ठीक आहे. ओके, त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 5. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा ठरलेला आहे? ओके, तर सर्वात शक्तिशाली जो पासपोर्ट ठरलेला आहे तो आहे सिंगापूर या देशाचा. कोणत्या देशाचा? सिंगापूर देशाचा. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? ओके, सध्याचे म्हणजे करंटचे 2024 मध्ये, म्हणजे नोव्हेंबर मध्ये आता सध्या. ओके, आजच्या डेटला जे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत तर ते कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संजय वर्मा. काय आहे? पर्याय क्रमांक 3 संजय वर्मा. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा. तर मग संजय वर्माच्या अगोदर कोण होतं? तर संजय वर्माच्या अगोदर ज्या होत्या त्या रश्मी शुक्ला होत्या. कोण होत्या? रश्मी शुक्ला. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. यू-विन पोर्टल कशा संबंधित आहे? ओके, तर यू-विन पोर्टल जे आहे हे कशा संबंधित आहेत? आपल्याला बऱ्याच वेळेस असे प्रश्न विचारण्यात येतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे काय आहे? यू-विन पोर्टल जे आहे ते सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमाला चालना देण्यासाठी हे पोर्टल आहे. कशासाठी आहे? सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमाला चालना देण्यासाठी. ओके, तर मग असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी हे असे पर्याय दिलेले आहेत. तर आपण याच्यावर सुद्धा एखाद्या प्रश्नाची तयारी चांगल्या प्रकारे होईल, यामुळे आपण याची थोडक्यात माहिती घेऊयात. आपण बघा, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई श्रम नावाची योजना आहे.
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कोणती योजना आहे? ई श्रम. ओके. त्यानंतर बघा, देशभरातील पारंपरिक कारागिरांना पाठिंबा देण्यासाठी कोणती योजना आहे? तर त्या योजनेचं नाव आहे विश्वकर्मा योजना. आणि त्यानंतर बघा, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कोणती योजना आहे? तर ती आहे विद्यालक्ष्मी योजना. ह्या सुद्धा योजना खूप महत्वाच्या आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवायला काही हरकत नाही. चला तर मग पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8 आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्जाची रक्कम किती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ओके. कोणता आहे? पर्याय क्रमांक सी. तर याची कर्जाची रक्कम जी आहे ती सध्या करण्यात आलेली आहे 20 लाख रुपये. म्हणजे 10 ते 20 लाखाच्या दरम्यान आपल्याला मुद्रा योजनेच्या माध्यमातून आता रक्कम मिळणार आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. ओके. प्रो कबड्डी लीग. ओके. प्रो कबड्डी लीग 2024 चा विजेता संघ कोणता आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हरियाणा स्टीलर्स, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, आपण असे चांगल्या प्रकारचे प्रश्न आपण दर 2 दिवसाला एक 15 प्रश्नांची सिरीज आपण चालू ठेवणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, जेही कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल, कृपा करून त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा सुद्धा आत्मविश्वास वाढेल आणि असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ओके. बघा, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? हरियाणा स्टीलर्स. तर या 2024चा प्रो कबड्डी लीगचा उपविजेता पद कोण आहे? तर उपविजेता आहे पाटणा पायरेट्स. पाटणा पायरेट जो आहे तो कोण आहे? उपविजेता. ओके. उपविजेता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे आरबीआय शी संबंधित. बघा, नियुक्ती म्हणजेच आरबीआयचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? कितवे विचारलेला आहे? 26वे गव्हर्नर विचारलेला आहे. तर 26वे गव्हर्नर जनरल जे आहेत सध्या ते आहेत संजय मल्होत्रा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्र. तर बघा, आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? सी.डी. देशमुख. कोण होते? सी.डी. देशमुख. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 25वे गव्हर्नर कोण होते? 25वे गव्हर्नर जे होते ते शक्तिकांत दास हे 25वे गव्हर्नर होते. 25वे. किती होते? 25वे. ओके. चला तर पुढचा प्रश्न जास्त वेळ घेणार नाही. अजून 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सर्व प्रश्न, आपले राहिलेले 5 प्रश्नांची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे. ओके. बघूयात. तर आरबीआयची जी स्थापना झालेली आहे, आरबीआय बद्दल एक थोडक्यात माहिती बघूयात. आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. त्यानंतर 1 जानेवारी 1949 रोजी आरबीआयचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. कधी राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे? 1 जानेवारी 1949. हे खूप महत्वाचं आहे. जसं की येणाऱ्या कुठल्याही सरळ सेवा परीक्षेमध्ये हे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि आरबीआयचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? मुंबई, महाराष्ट्रामध्ये आहे. ओके. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. भारतातील स्वदेशी बनावटीच्या पहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाजाला काय नाव देण्यात आलेले आहे? ओके. तर याचं बरोबर उत्तर आहे समुद्र प्रताप. काय आहे? समुद्र प्रताप. पर्याय क्रमांक बी. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे 9वे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्ही राम सुब्रमण्यम. कोण आहेत? व्ही राम सुब्रमण्यम. ओके. आता बघूया राष्ट्रीय मानवाधिकाराबाबत थोडक्यात एक माहिती घेऊयात आपण. बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची जी स्थापना झालेली आहे
ती झालेली आहे 12 ऑक्टोबर 1993 रोजी. आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये एकूण 6 सदस्य असतात. किती असतात? 6 सदस्य असतात. त्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणजे एक जण काय असतो? अध्यक्ष असतो व इतर 5 सदस्य असतात. ओके. आणि जो अध्यक्ष असतो राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षांची निवड कोण करते? तर राष्ट्रपती करतात. ओके. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 बघा. हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये भरवण्यात येतो? तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे, हॉर्नबिल महोत्सव जो आहे तो भरवण्यात येतो नागालँड राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? नागालँड. ओके. त्यानंतर पुढचा बघूयात. प्रश्न क्रमांक 14 बघा. 2024 साठीचा मराठी भाषेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सुधीर रसाळ, ज्यांचं विदांचे गद्यरूप याच्यासाठी मिळालेला आहे. तर गगन गिल जे आहेत तर यांना हिंदी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. के जयकुमार जे आहेत, गगन गिल हिंदी. ओके, हिंदी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. लास्ट प्रश्न आहे. 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 ही कोठे होणार आहे? ओके. तर ही कोठे होणार आहे? उत्तराखंड मध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? तर ह्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे उत्तराखंड. ठीक आहे. धन्यवाद मित्रो, आपण वेळ दिलात. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व कुठे काही अडचण असेल तर मला कमेंट करून निश्चित सांगा, जेणेकरून मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओतील काही ज्या चुका असतील त्या मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.